नगर भूमापन कार्यालयातील कारभाराबाबत गंभीर आरोप करत धुळे येथील रहिवासी बाबूलाल आनंद माळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघ कार्यालयात घेतलेल्या पत्र परिषदेतून केली आहे। नगर भूमापन कार्यालयातील कारभाराबाबत गंभीर आरोप करत धुळे येथील रहिवासी बाबूलाल आनंद माळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद घेऊन माळी यांनी आपली बाजू कागदपत्रांसह मांडली। माळी यांच्या आरोपानुसार त्यांच्या मालकीच्या जागेची अधिकृत मोजणी व नकाशा भूमी अभिलेख विभागाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मंजूर करण्यात आला होता। त्यानंतर मालमत्ता पत्रकही देण्यात आले। मात्र पुढे नगर भूमापन कार्यालयाकडून सदर नकाशा व मालमत्ता पत्रक रद्द करण्याच्या दिशेने कारवाई करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे। या प्रकरणात मूळ आदेशावर नंतरची तारीख टाकणे, बॅकडेट आदेश काढणे, कायदेशीर मुदत संपल्यानंतर पुनर्विलोकन करणे तसेच कार्यालयीन रोजनाम्यात प्रत्यक्ष उपस्थित व्यक्तीला गैरहजर दाखविणे असे गंभीर प्रकार झाल्याचा दावा माळी यांनी केला। या कथित प्रकारामुळे शासकीय दस्तऐवजांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे सांगत प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली। तसेच दोष आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाईबरोबरच फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी करण्यात आली। पत्रकार परिषदेत उपस्थित पत्रकारांनी माळी यांना प्रकरणातील आदेश, कागदपत्रे, सुनावणी, पुनर्विलोकनाची मुदत आणि कथित फेरफाराबाबत विविध प्रश्न विचारले। माळी यांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देत आपली भूमिका स्पष्ट केली। अधीक्षक भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी बाबूलाल माळी यांनी केली आहे। दरम्यान या प्रकरणासंदर्भात त्यांनी अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली असून 18 ऑगस्ट 2026 रोजी सुनावणी होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। बाबूलाल माळी यांचे आरोप संबंधित अधिकाऱ्यांकडून अधिकृतरित्या सिद्ध झालेले नसून संबंधित विभागाची बाजू समोर आल्यानंतरच संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। आमची जमीन 100 फुटी वडजाई रोड लगत आहे। तिचे मालमत्ता पत्रक व मोजणी नकाशा नगर भूमापन अधिकारी पंडित सुरसिंग पाटील यांनी कायदेक्षेत्राबाहेर निर्णय देऊन त्याला रद्द करण्याचा कट कारस्थान केलेला आहे आणि त्यांनी तक्रारदाराशी आर्थिक संगत साधून हा प्रकार केलेला आहे। सदर या प्रकरणाविषयी नगर भूमापन अधिकारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल व्हावा हीच माझी मागणी आहे।